आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत अशा आत्ताच आलेल्या एका मोठ्या बातमीनुसार शेतकरी बांधवांसाठी एक मोठी घोषणा आज पीक विम्याबद्दल या ठिकाणी झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा येत्या 2 ते 3 तासामध्ये या पात्र 14 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी जमा होत आहे। ही खूप मोठी बातमी शेतकरी बांधवांनो अक्षरशः या ठिकाणी पेपरला आज आलेली आहे। त्यामुळे 100% ही बातमी आजची खरी आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी बघू शकता, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे जी पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर या ठिकाणी मंजूर झाले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आज तुम्हाला या ठिकाणी पीक विम्याची तुम्हाला लॉटरी लागली असं या ठिकाणी समजावं लागेल, कारण आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नेमके ते 14 जिल्हे कोणते आहेत ते अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी आपण बघून घेत आहोत। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, ज्या पात्र शेतकऱ्यांची अपात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा आज या ठिकाणी आलेली आहे, ती यादी सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी आपण बघून घेत आहोत। त्यामुळे आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 1200 कोटी रुपये या ठिकाणी या पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी आज अक्षरशः पेपरला या ठिकाणी आलेली आहे। थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये म्हणजे या 14 जिल्ह्यांचा नंबर आज या ठिकाणी लागलेला आहे शेतकरी बांधवांनो। त्यामुळे ते जिल्हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती स्वतः कृषी विभागाने या ठिकाणी जाहीर केली आहे। यामध्ये बघा 2022 असेल, 2025 असेल, 2025च्या मे महिन्यापर्यंतचा जो काही अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालं होतं, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा पैसा आज या ठिकाणी 2 ते 3 तासामध्ये जमा होणार आहे। ही बातमी अक्षरशः शेतकरी बांधवांनो आज पेपरला आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पीक विमा वाटप होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांची यादी, अपात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी आपण बघून घेत आहोत। पण त्या अगोदर शेतकरी बांधवांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा बघायला भेटणार आहे। 2022 पासून शेतकरी बांधवांनो, 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल शेतकरी बांधवांनो की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्याचं कारण देखील या ठिकाणी सरकारनं सांगितलं आहे। ते म्हणजे 2022, 2023 आणि 2024च्या मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेला नव्हता। त्यामुळे आता या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना कुठली काळजी किंवा चिंता करू नका, कारण तुम्ही देखील या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असाल। या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या या ठिकाणी खात्यामध्ये आज पैसे पडणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अगोदर सरकारवर या ठिकाणी शेतकरी नाराज होता, पण आता सर्व शेतकऱ्यांवर या ठिकाणी खुश या ठिकाणी करण्यासाठी पीक विमा सरकारने सोडला आहे। शेतकरी बांधवांनो, आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। तुम्ही आताच व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं शेतकरी बांधवांनो की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचं या ठिकाणी सांगितलंय। त्यामुळे ही बातमी अक्षरशः आज या ठिकाणी पेपरला आलेली आहे। त्यामुळे 100% बातमी खरी आहे। त्यामुळे जिल्हे पाहून गेल्याशिवाय या ठिकाणी जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका शेतकरी बांधवांनो। पात्र अपात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा अगदी या ठिकाणी एका मिनिटामध्ये आपण बघून घेत आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आज या ठिकाणी ठरणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये पीक विम्यासाठी आज या ठिकाणी लॉटरी लागली असलं म्हणल्याचं की या ठिकाणी लागेल, कारण आज या 14 जिल्ह्यांचा नंबर पीक विम्यासाठी लागलेला आहे। या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यावर या ठिकाणी आता 2 ते 3 तासामध्ये येणार आहे। नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र ठरवलं गेलं हे सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये आपण याची यादी बघून घेत आहोत। याची यादी सुद्धा सरकारनं आज जाहीर केली आहे। शेतकरी बांधवांनो, आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे आणि उद्या काही या ठिकाणी जिल्हे घेण्यात येणार आहे। उद्या ही 14 जिल्ह्यामध्ये असं टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, ही बातमी अक्षरशः या ठिकाणी पेपरला आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या,
रुपया हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी जास्त झालं होतं शेतकरी बांधवांनो, त्यांना खूप मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश या ठिकाणी सरकारवर होणार आहे. आता थोड्याच वेळात बघा शेतकरी बांधवांनो, थोड्याच वेळामध्ये तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. काल काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झालं आणि आज या 14 जिल्ह्यांचा या ठिकाणी नंबर लागलेला आहे. ही बातमी अक्षरशः शेतकरी बांधवांनो पीक विमा या ठिकाणी पीक विम्या संदर्भातील आज या ठिकाणी पेपरला आलेले आहे. तुम्ही बघू शकता नुकसानीनुसार मोठ्या प्रमाणात लाभ या ठिकाणी होणार असल्याचं या ठिकाणी कळवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी पात्र अपात्र शेतकरी देखील ठरवण्यात आले आहे. जे शेतकरी अपात्र ठरवण्यात आले ते यामध्ये 10% शेतकरी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्याची यादी सुद्धा आपण अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी बघून घेत आहोत. त्यामध्ये 90% शेतकरी पात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे 90% शेतकऱ्यांना या ठिकाणी या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पीक विमा या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटपाची करण्याचे आदेश स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिले आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच या ठिकाणी पीक विमा जमा होईल. कृषी विभागाने सांगितलंय की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आता कुठली काळजी किंवा चिंता या ठिकाणी करू नका. जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. कारण 30,000 रुपयापर्यंत देखील तुम्हाला पीक विमा मिळू शकतो. कारण 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंतचे राहिलेले सर्व पैसे शेतकरी बांधवांनो, सर्व पैसे तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपयापर्यंत मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना या ठिकाणी तुम्ही बघू शकता, काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यावर 52,000, 49,000, 50,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळालेला आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, काल या ठिकाणी 5 ते 6 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना काल या ठिकाणी पीक विमा मिळालेला आहे. त्यांनी जे शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मिळालेला आहे त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावचं नाव कमेंट करून नक्की कळवायचं आहे व्हिडिओच्या खाली, जेणेकरून या ठिकाणी राहिलेल्या शेतकऱ्यांना समजेल की बा नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे आले आहेत, नेमकं कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पैसे या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळालेला नाही त्यांनी सुद्धा व्हिडिओच्या खाली त्यांच्या जिल्ह्याचं, त्यांच्या तालुक्याचं, त्यांच्या गावाचं नाव कमेंट नक्की या ठिकाणी करायचं आहे. आता एकूण आपल्या या ठिकाणी बघू शकता, आता फक्त या 14 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पीक विमा वाटप होणार आहे. शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्या व्यतिरिक्त तुम्ही इतर जिल्ह्यामध्ये असाल तर तुमच्या जिल्ह्याचा नंबर सुद्धा या ठिकाणी लवकरच लागणार आहे. आता नेमके ते कोणते 14 जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बसत आहात की नाही, पात्र शेतकरीमध्ये या ठिकाणी बसता का नाही, अपात्र आहात का काय, पात्र आहात तुम्ही, या ठिकाणी लगेच अगदी या ठिकाणी बघून घेत आहोत. त्यामुळे हा पीक विमा या 14 जिल्ह्यामध्ये सोडत असल्याचे सरकारनं जाहीर केलं आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झालं. शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा 8,000 येईल, 5,000 येईल, 10,000 येईल, 15,000 येईल, परंतु केंद्र सरकारकडून 2022, 2023, 2024चा पीक विमा एकदम खात्यावर 45,000, 50,000, 49,000 रुपये इतका सोडण्यात येत आहे. त्यामुळे हे 14 जिल्हे आज या ठिकाणी निवडलेले आहेत. ज्या या 14 जिल्ह्यामध्ये तुम्ही शेतकरी असाल शेतकरी बांधवांनो, तर तुमचा सुद्धा दिवस या ठिकाणी आज गोड या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जिल्हे समजणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेती पिकाचं नुकसान म्हणजे या ठिकाणी 2022, 2023, 2024मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल, त्याचा पीक विमा आता मंजूर झाला आहे. त्यानंतर ज्वारी असेल, तूर असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, केळी असेल, आंबे असेल, मूग असेल, मटकी असेल, शेंगा असेल, अशा सर्व पिकांसाठी सरकारने एक सविस्तर अशी यादी जाहीर केली आहे. जवळपास 35 पिकांची नोंद शेतकरी बांधवांनो या पीक विमा योजनेमध्ये आढळली आहे. त्यामुळे आता कुठली काळजी किंवा चिंता करू नका. या 14 जिल्ह्यामध्ये 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे आज येत्या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी अपडेट या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे ते पैसे तुमच्या खात्यामध्ये आल्याचे मेसेज सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघायचे आहे. आज या 35 पिकांमध्ये कांदा असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, तूर असेल, मटकी असेल, कापूस असेल, या पिकांना सर्वाधिक पीक विमा या ठिकाणी मंजूर केल्या गेल्या असल्याचे सांगितलं जाते. शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाचे मंत्री या ठिकाणी शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्टपणे म्हटलंय की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी त्यांनी दिले आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज हे पैसे जमा होणार आहे पीक विम्याचे, ते जिल्हे पाहिल्याशिवाय कोणीही या ठिकाणी व्हिडिओ बंद करू नका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके किती पैसे येईल, तुमचा जिल्हा या ठिकाणी आहे की नाही, तुम्ही पात्र शेतकरी आहात की नाही, का अपात्र शेतकरी आहात, नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक
पीक विमा जमा होतो हेच पाहणंही तितकं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे जिल्हे पाहिल्याशिवाय या ठिकाणी कुणीही जाऊ नका. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांशी या ठिकाणी बँक खात्यात पीक विमा सोडावा असे सविस्तर असे आदेश या ठिकाणी दिले आहेत. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा सोडावा असे या ठिकाणी आदेश देण्यात आले आणि थोड्याच वेळात या पीक विमा सोडण्यात देखील येत आहे. काल मी सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधवांनो 5 ते 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा वाटप झाला. ही बातमी अक्षरशः या ठिकाणी पेपरला आज आलेली आहे. काल 5 ते 6 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपये, 40,000 रुपये, 45,000 रुपये, 48,000 रुपये इतका पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर इतका पीक विमा जमा झालेला असेल त्यांनी त्यांच्या गावचं, त्यांच्या जिल्ह्याचं, त्यांच्या तालुक्याचं नाव व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवायचं आहे, जेणेकरून राहिलेल्या शेतकऱ्यांना समजेल की बा पीक विमा या ठिकाणी जमा होत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना 1 रुपयासुद्धा पीक विम्याचा आलेला नाही शेतकरी बांधवांनो त्यांनी सुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायची आहे. काल 5 ते 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आज 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असे सविस्तर असे आदेश या ठिकाणी कृषी विभागाकडून आलेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतो हे तर आपण लगेच पाहणार आहोत. पण त्याआधी नेमके कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहे याची यादी सुद्धा अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. तर सरकारकडून एक महत्त्वाची सूचना देखील आलेली आहे शेतकरी बांधवांनो की सर्वच बँकांमध्ये या पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार नाही. कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही आणि ज्या शेतकऱ्यांना जमा झाला तो त्यांचा या ठिकाणी परत गेला होता. त्यामुळे त्यांना या ठिकाणी खूप जास्त तोटा, खूप जास्त अडचण या ठिकाणी सहन करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या 12 बँका आज या ठिकाणी सरकारने निवडल्या आहे. शेतकरी बांधवांनो या 12 बँकामध्ये तुमचं खातं असेल, तुमची या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये आज पैसे येण्यासाठी कुठली अडचण कुठली काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका. कारण या 12 बँका या ठिकाणी सरकारने सांगितल्या, ज्या 12 बँकांमध्ये विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांच्या सर्व योजनांचे पैसे या ठिकाणी येण्यासाठी कुठली अडचण किंवा कुठली या ठिकाणी येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान अगोदर झालं होतं. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त या 12 बँका या ठिकाणी निवडलेल्या आहेत. या 12 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल शेतकरी बांधवांनो तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा तुमचा होणार आहे. अन्यथा तुम्हाला या 12 बँकेमधील एखादं खातं उघडून घ्यायचं आहे आणि ज्या 12 बँका सोडून जे खातं तुम्ही उघडलं असेल ते खातं तुम्हाला या ठिकाणी बंद करायचं आहे. त्यामुळे आता या 14 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त या 12 बँकांनाच प्राधान्य दिले शेतकरी बांधवांनो, कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून या ठिकाणी सोडला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आता कुठली काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका. जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकेत खातं उघडलं असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना या ठिकाणी अडचण येत असलेले सामोरं गेलं आहे, ज्यामध्ये पीक विमा लवकर जमा होत नाही असं या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन नेमकं कोणत्या त्या बँका आहेत ज्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला या ठिकाणी जाणार आहे त्या बँका पाहणं तितकं महत्त्वाचं आहे. त्यामुळे बँकांची यादी ही लक्षपूर्वक ऐकायची आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांनो आज आणि उद्या आणि परवा या 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार आहे. ही बातमी अक्षरशः आज पेपरला आलेली आहे. त्यामुळे ही बातमी 100% आहे. कुठल्या अफवांवर आणि फेक व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. कारण आज तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा 100% या ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजे ही बातमी अक्षरशः खरी आहे. शेतकरी बांधवांनो पीक विम्यासाठी निवडलेल्या बँकांची यादी जी आहे ती या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकायची आहे. त्यामध्ये पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी: जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी बांधवांनो यामधून बाहेर पडलेल्या बँकांच्या या झोलमधून. कारण या बँकांचं या ठिकाणी या अकाउंट असेल तुमचं या 12 बँकांचं तर तुम्हाला कुठली काळजी किंवा चिंता करू नका. कारण गावखेड्याची बँक असेल तर त्यामध्ये या ठिकाणी पैसे येण्यास कुठली अडचण या ठिकाणी होत असते. गेल्या काही महिन्यामध्येच पीक विम्याची अशी काही शाळा झाली होती ज्यांना पीक विम्याचे पैसे पडले, ते पैसे रिटर्न या ठिकाणी चालले गेले होते. त्यामुळे आता या 12 बँका असणं महत्त्वाचं आहे आणि या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज या ठिकाणी पीक विमा वाटप होणार आहे. ही बातमी शेतकरी बांधवांनो अक्षरशः या ठिकाणी पेपरला आज आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांचं त्या 12 बँकामध्ये खातं उघडलं असेल त्या शेतकऱ्याने लगेच त्या ठिकाणी उघडून घ्या आणि ज्यांनी उघडलं असेल त्यांना कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांना या ठिकाणी अपात्रेची कारणं या ठिकाणी सांगितली गेली आहे. ती अपात्रेची कारणं म्हणजे या शेतकऱ्यांना अपात्र ठरवले गेले शेतकरी बांधवांना ज्या शेतकऱ्यांना गायरान जमीन, रस्त्यालगत जमीन, कॅनलच्या बाजूला जमीन, सरकारी जमीन दाखवून या ठिकाणी पीक विमा घेतला अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांना आज या ठिकाणी पीक विमा सोडला जाणार नाही. जर
तुमचा जिल्हा यात आहे का ते बघायचं आहे. शेतकरी बांधवांनो, आता जिल्ह्याची यादी, सविस्तर अशी यादी अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी वाचून घेत आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी लक्षपूर्वक यादी ऐकायची आहे. तुमचा जिल्हा यामध्ये असेल नसेल तरीही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं शेतकरी बांधवांनो, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुमची दुसरी यादीसुद्धा या ठिकाणी लवकरच येणार आहे. ती यादी, त्या यादीचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता आपण या ठिकाणी आज, उद्या आणि परवा अशा 3 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे. त्यामध्ये आपण या ठिकाणी 14 जिल्ह्यांची यादी बघत आहोत. ती लक्षपूर्वक बघायची आहे. त्यामध्ये पहिला तो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला, त्यानंतर नांदेड असेल, त्यानंतर वाशिम असेल, त्यानंतर यवतमाळ, लातूर, बीड असेल. बुलढाण्यामधील शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी खुशखबर आलेली आहे, कारण बुलढाणामधील शेतकऱ्यांना आता खुश होण्याची तुम्हाला गरज आहे. तुमच्या सुद्धा खात्यामध्ये 2 ते 3 तासामध्ये पीक विम्याचे पैसे या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, या काही जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी आज लॉटरी लागलेली आहे. कारण पीक विम्याचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये अक्षरशः आज 2 ते 3 तासामध्ये शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यामुळं कुठली काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका. आणि शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्याव्यतिरिक्त तुमचा इतर जिल्हा असेल तरी काळजी किंवा चिंता करू नका, कारण दुसऱ्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि उद्या किंवा परवा तुमच्या जिल्ह्याचा सुद्धा नंबर लागणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी बांधवांनो, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आल्याबरोबरच तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ बघायला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठला तुमचा या ठिकाणी तोटा होणार नाही, तुम्हाला कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक